हे बघा आपला ढोकळा कसा लुसलुशीत झालेला आहे, बघू शकता तुम्ही. नमस्कार, मी सोनालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ढोकळा. त्याच्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलं आहे, बेसन पीठ. हे ओतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी साहित्य काय पाहून घ्या तुम्ही. त्यासाठी मी 1 चम्मच साखर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद पावडर घेतली आहे. हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे 1 इनो आणि 1 लिंबू घेतलेला आहे मी. हे लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि याचा रस गाळून घ्यायचा आहे. हा 1 चम्मच मी लिंबूचा रस घेतलेला आहे, टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं मिक्स करायचं आहे. बेसन चाळून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये एकही पण गुठली नाही राहिली पाहिजे. आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला गुठली एक पण नाही ठेवायची. बघू शकता तुम्ही, साखर पूर्ण विरघळलेली आहे. याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. हे 1 पडी मी तेल टाकत आहे, याने आपल्या घशामध्ये अटकल्याने वाटत नाही. हे गोल फिरवायचं आपल्याला तेल. हे कुकरमध्ये 1 ग्लास पाणी उकळी ठेवलेलं होतं. हे 1 ग्लास पाणी मी कुकरमध्ये उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला हे डब्याला थोडंसं तेल लावून घेते. आपला ढोकळा चिकटला नाही पाहिजे. इनो टाकून घ्यायची आपल्याला, 1 इनोची पॅकेट. आणि बस असं गोल फिरवायचं आपल्याला. हे बघा अशा तऱ्हेने. आणि हे याच्यामध्ये असे ओतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये. हे ठेवून घ्यायचं आहे. हे आपल्याला सिटी काढून घेतलेली आहे मी. 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं आपल्याला कमी गॅसवर. तडक्यासाठी मी तडका बनवायचा आहे आपल्याला. अर्धी चम्मच मी मोहरी घेतलेली आहे, थोडं हिंग घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 मिरची घेतलेली मी चिरून, कोथिंबीर घेतली आहे थोडी, आणि 4 चम्मच मी तेल घेतलेलं आहे, गॅस चम्मच. 1 चम्मच साखर घेतलेली आहे मी. हे तेल मी टाकून घेत आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि ते आपण टाकून घेते. मिरची पण टाकून घ्यायची. अर्धी वाटी कमी पाणी घेतलं. याच्यामध्ये साखर पण टाकायची. थोडीशी उकळी होऊ द्यायची. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं मी याच्यामध्ये आणि गॅस बंद करायचा आहे. बस उकळी आलेली आहे आपल्या. बघू शकता तुम्ही, हे मी असे चाकून पाहिलेलं आहे कसं झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढायचं आहे. हे पहा, मी पलटून घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट झालेलं आहे. गॅस टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता, मी आता कापणार आहे.
इकडून पण कापून घेऊया. असं कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.